या इंजेक्शनच्या सिरिंजने भरपूर प्रयोग करता येतात. त्याच्यातला हा एक प्रयोग आहे. बघा इथे जे इंजेक्शनची सिरिंज आहे ती छोटी आहे, ही आहे ही मोठी आहे. आता जर मी याला जर असं दाबलं तर ती वरती येते, बरोबर. हां, आता इकडनं जर मी दाबलं तर या दोन ट्यूबमध्ये फरक काय आहे तर ही सिरिंज आहे ही छोटी आहे ही मोठी आहे. आता तुला काय करायचं आहे, इकडनं दाब, हां, म्हणजे ही सिरिंज वरती जाईल, बरोबर. हां, आता इकडनं दाब. हां, आता ही सिरिंज दाबण्यासाठी तुला जास्त जोर लावावा लागला का ही सिरिंज दाबण्यासाठी जास्त जोर लावावा लागला? ही हिच्यासाठी जास्त जोर लावावा लागला, ही हिच्यासाठी. आता परत एकदा करून बघ. हां, आता हे कर. हां, हिच्यासाठी कमी जोर लावावा लागला, हिच्यासाठी जास्त जोर लावावा लागला. बैस तिकडे. आता मला सांगा, म्हणजे प्रयोग त्याने केला, त्याने सांगितलं ही छोटी आहे हिच्यासाठी कमी लागला, हिच्यासाठी. आता जर त्याच्यातला जो द्रव आहे पाणी आहे ते सारखंच आहे, मग इकडे कमी जोर लावावा लागला आणि इकडे जास्त जोर लावा, असं का व्हावं? क्रॉस सेक्शन एरिया क्या करता है? ज्यादा है, हाँ, जो है उस पर ज्यादा प्रेशर डालेंगे तो वो ज्यादा नीचे पुश होगा और इसका कम है. ही इज अप्लाइंग प्रेशर और फोर्स. ही इज अप्लाइंग फोर्स और उस पे ऑब्जेक्ट पे प्रेशर लग रहा है ना सर. ओके. हां, त्याचा आकार लय मोठा आहे आणि त्याच्यामध्ये जास्त एअर असल्यामुळे आपण एअर नाहीच आहे, तो एअर बबल एक चुकून राहिला आहे, पण एअरचा काही संबंध नाही, ते द्रवच आहे, त्याच्यामध्ये लिक्विड आहे, पाणी आहे. हां, बोला सर. मगाशी सांगितलं ना की बंदिस्त द्रवावर दाबलेला दाब सर्व दिशेने सारखा. हां, आता ते बंदिस्त असल्यामुळे तिथे जो दाब तयार होतो पाण्याचा तो जास्त होतो, हां, ठिकाणी कमी होतो. त्यामुळे तो कमी झाल्यामुळे त्याला कमी फोर्स लावावा लागतो, इकडे जास्त. नाही, दाब सारखाच आहे ना सर दोन्हीकडे, ट्यूब सारखीच आहे, म्हणजे इथपासून इथपर्यंतची ट्यूब आहे ती सारखीच आहे. याची याचा जो घेर आहे किंवा याचा जो व्यास आहे याचा मोठा आहे आणि याचा कमी आहे, तर त्याच्या म्हणण्यानुसार इकडे जास्त फोर्स लावा लागतो आणि इकडे मात्र अतिशय कमी लावा लागतो. तर मग हे छोटं असताना जास्त दाब कमी दाब लावा लागतो आणि मोठा असताना तर उलट जास्त दाब लावा लागतो, असं का होतं? सर त्या जास्त आकारामुळे तिथे दाब पण जास्त जागेवर जास्तच तयार होणार, त्याचा आकार. या मॅडम असं म्हणतात की त्याने त्यांनी प्रेशर लावलं, तुम्ही म्हणतात की बल लावलं. आता बल आणि प्रेशर याच्यामध्ये काही परस्परांमध्ये संबंध आहे का? व्हॉट इज प्रेशर अँड व्हॉट इज फोर्स? प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया. हां, प्रेशर इज फोर्स, एखाद्या पृष्ठभागावर लंबान दिशेने लावलेलं बल म्हणजे दाब. आता इथे तुम्ही बघा, याचं जे पिस्टन आहे त्याचं जर तुम्ही क्षेत्रफळ काढलं, याचं क्षेत्रफळ, कारण याचा व्यास जास्त आहे त्याच्यामुळे याचं क्षेत्रफळ पण जास्त असतं आणि दॅट इज आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर. म्हणजे आर थोडा जरी वाढला तर त्याच्या वर्गाच्या प्रमाणात ते वाढणार आहे. हां, म्हणजे इकडे पृष्ठभाग जास्त आहे. प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया, म्हणजे फोर्स तेवढाच लावला, एरिया वाढला, काय होईल? प्रेशरचं काय होईल? एरिया वाढला म्हणजे प्रेशर अंश वाढला, म्हणजेच बेसिक प्रेशर कमी होते, एरिया वाढते प्रेशर. तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर माहिती आहे? डिनोमिनेटर वाढला तर रेशो कमी होतो की जास्त होतो? कमी होतो, बरोबर. मग इथे काय होतंय? का होतं? बोला बोला. सी ॲक्च्युली तीच गंमत आहे की इथे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. एरिया इज इन्व्हर्सली, तो डिनोमिनेटरमध्ये आहे ना, तर इथे तुम्ही तो वाढवल्यामुळे क्वांटिटी जी आहे ती काय होते? वाढते.
त्याच्यामुळे इथे जर तुम्ही बघितलं इकडे जास्त जोर लावावा लागतो आणि तेवढंच हलवण्यासाठी इकडे कमी जोर लावावा लागतो. आणि याच तत्वावर तुम्ही जे न्यूमॅटिक जे काय तंत्रज्ञान आहे ना, म्हणजे जॅक असतात बघा, ते ऑइलवर असलेले जॅक, ते जे न्यूमॅटिक नावाचं जे एक यंत्रशास्त्रामध्ये एक शाखा आहे, त्या शाखेमध्ये हे सगळं असंच असतं की द्रवावर टाकलेला दाब म्हणजे कमी क्षेत्रफळावरून जास्त क्षेत्रफळावर, जास्त क्षेत्रफळावरून कमी क्षेत्रफळावर, असं करून तुम्हाला वेगवेगळ्या यांत्रिक गोष्टी घडवून आणता येतात. आता इथे जर केलं तर तुम्हाला जास्त बल लावावं लागतं, पण तीच क्रिया करताना इथे कमी बल लावून सुद्धा तुम्ही करू शकता. पण याची जर डिस्प्लेसमेंट बघितली, म्हणजे तुम्ही जर ही जे अंतर आहे ते जर बघितलं ते व्यस्त आहे बघा, हे जे आहे हे पूर्ण बाहेर येतं बघा, पण इकडे डिस्प्लेसमेंट कमी आहे. तर कशाच्या म्हणजे मोबदल्यात काय मिळवायचं आहे तुम्हाला, म्हणजे इथे डिस्प्लेसमेंट कमी आहे पण बल कमी लावावं लागतं. तुम्हाला डिस्प्लेसमेंट पण जास्त पाहिजे आहे आणि बल पण कमी लावायचं असेल तर तुम्हाला आणखीन काय करावं लागेल, तर असा विचार करा. तुम्हाला हे सगळं विचारायला प्रवृत्त करायचं. त्याच्यामुळे मग तुम्हाला अपेक्षित जर परिणाम मिळवायचा असेल तर तो परिणाम मिळवण्यासाठी कोणता घटक बदलला पाहिजे. आता याच्याऐवजी समजा हे बघा, इथे काय आहे, काय होत आहे, इथे त्याच्यापेक्षा छोटी ट्यूब वापरलेली आहे मी, पण डिस्प्लेसमेंट मला त्याच्यापेक्षा तेवढीच मिळते बघा. हां, पण आता समजा मी इथे द्रव वापरलेला आहे, द्रव म्हणून काय मी पाणी वापरलेलं आहे. समजा पाण्याऐवजी जर फक्त हवा असती तर, पाण्याऐवजी फक्त जर हवा असती तर काय झालं असतं, डिस्प्लेसमेंट कमी झाली असती का. हां, कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ एअर विच इज अगेन द मिक्सचर ऑफ गॅसेस. Compressibility of gases is more. You can compress gases comparatively to more extent, but liquids you cannot compress to that extent. आता पाण्याऐवजी जर तुम्ही एखादं ऑइल घेतलं तर काही फरक पडेल का. Compressibility of oils is very less. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी बघा तुम्हाला, म्हणजे गाड्यांमध्ये जिथे न्यूमॅटिक ब्रेक्स वगैरे असतात तिथे ऑइल्स वापरलेले असतात. ऑइल ब्रेक म्हणतो ना आपण, ते ऑइल ब्रेक कशासाठी टाकलेलं असतं, बेसिकली ते त्याची कॉम्प्रेसिबिलिटीवर ते ब्रेक्स चालतात.